आणि अत्यंत धाडसी निर्णय बावनकुळेने घेतले, म्हणजे आम्ही सर्व सरकारनेच घेतले. त्याचं कारण एखादा कुठलाही उद्या निर्णय आम्हाला घ्यायचा झाला तो आम्हाला मंत्रिमंडळासमोर आणावा लागतो, कॅबिनेटसमोर आणावा लागतो आणि मग सभागृहामध्ये तो पारित करावा लागतो. तर मंडळी, आज जे शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या मगाशी आपण चित्रफितीमधून दाखवलं त्यामध्ये निश्चितच या महायुती सरकारचं जेवढं आपण अभिनंदन करू तेवढं थोडंच आहे. आज आपण बाहेर स्टॉल लावलेले आहेत. आम्ही स्टॉलला व्हिजिट दिली, भेटी दिल्या आणि त्यामध्ये पाहिलं आम्ही. आणि जलद सेवा, पूर्वी जे काय अडचणी होत होत्या आम्हाला पुढाऱ्यांना, आमच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना शिव्या खावा लागत होत्या. कारण एखादा शेतकरी बिचारा आमचा पोलादपूरवरून जर आमच्या कामते खोऱ्यातून, कुडपणवरनं, पळचिडवरनं अशा लांब भागातून जर आमच्या प्रांत ऑफिसला यायचं झालं, आमच्या शिवतरवरनं, तिकडं सांदोशीवरून, इकडं विनेरे भाग, इकडं खाडीपट्टा, या अशा दुर्गम भागातून लोक येत होती. आणि मग एकदा दोनदा तीनदा ज्यावेळेला काम होत नाही त्यावेळेला मध्ये कंटाळून आम्हाला फोन करणार, आम्ही प्रांतांना तहसीलदारांना फोन करणार. आणि म्हणजे काय अडचणी होत्या, काही तलाठी, मंडल निरीक्षक यांच्याकडनं पण कधी कधी अडचणी होत होत्या. आणि या सगळ्या अडचणी आम्ही सरकारने दूर केल्या. कारण सगळ्यात जर किचकट अडचण कुठली होती तर ती एनए परमिशन. ह्या एनए परमिशनला जिल्ह्याला जावं लागायचं, कलेक्टर ऑफिसला, आणि सगळीकडं कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त 1 वर्ष एनए परमिशन मिळत नव्हती. एनए परमिशन रद्द केली, टाऊन प्लॅनिंगला ते अधिकार दिले आणि आता इथल्या इथे आपले प्रांत अधिकारी आणि हेच तुम्हाला इथल्या इथे परवानगी देणार. मग असे आपल्याला सांगितलं गावठाणामध्ये जागा असतात. आता गावठाणाच्या जागा ह्या खरं म्हणजे पाहिल्या तर ह्या कोणाच्याच मालकीच्या नव्हत्या. परंतु आपण पूर्वी जागा अडवल्या, घरं बांधली, परसाव केला, अंगणं केली, सगळं केलं. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे काही जागा अशा थोड्या असतात त्याच्यावरती पण आपण हक्क बजावतो. तो हक्क खरं म्हणजे आपला नाही आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तिथे एखाद्याला घर बांधायचं असेल, काय बांधायचं असेल तर त्यांनी कोणी अडचण करू नये असं मला वाटतंय. त्यानंतर मग आता गावठाणं संपत आलेली आहे. मग आता आम्ही जायचं कुठं? आम्ही आमच्या शेताभातात घरं बांधायची का तिथं परत अडचण, आम्हाला परवानगी मिळत नाही, आम्हाला MSCBकडनं लाईट मिळत नाही, ग्रामपंचायतीकडून पाणी मिळत नाही आहे कारण तुमचं घर अनधिकृत. आता तसं काय नाही आहे. त्याला सगळ्याला आपण व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि प्रत्येकाला व्हिडिओ असतील, त्यांचे ग्रामसेवक असतील, त्यांना सगळ्यांना आमची विनंती वजा सूचना आहे, जे काय गोरगरीब कष्टकरी कर्जबाजारी होऊन जागा जमीन विकून घर बांधतो आणि त्यावेळेला कोणी अडवणूक करू नका, नाहीतर मग त्याची दखल घेतली जाईल. आम्ही पुन्हा एकदा सांगतो. आणि आपण पण ज्यांना घरं बांधायच्या, दारं बांधायची, थोडंसं नियमाने पण चाला की जेणेकरून त्यावेळेला आमच्या अधिकाऱ्यांनाही कोणाला अडचण येणार नाही. समन्वय साधून काम करा. आपल्याला मगाशी त्यांनी सांगितलं की आता नवीन घरं बांधली तर मग त्याचं काय, तेव्हा आम्ही प्रांतानं विचारलं, त्याने सांगितलं मग आपल्याला विस्तारित गावठाण त्याच्यामध्ये ती घरं घ्यावी लागतील, तेव्हा तीच तुमची घरं नियमित होतील. परंतु काही अडचणी असतात, त्या अडचणीवरती बऱ्या आता सोप्या पद्धतीने तुम्हाला सुटसुटीतपणा आणून देण्याचं काम आम्ही शासनाने केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. आज दिव्यांग लोकांना पूर्वी 1,500 रुपयाची पेन्शन होती, आता मी ते 2,500 रुपये केलेली आहे. कारण सुदृढ माणसाला, सशक्त माणूस काही कुठं काही कमवू शकतो, परंतु दिव्यांग असतो जो अपंग आहे त्याला तेवढीचा हातभार मदत. त्यानंतर आमच्या निराधार महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनाही 1,500 रुपयाचं पेन्शन आम्ही देतोय. पूर्वी आता आम्ही लाडक्या बहिणीला
60 वर्षाच्या आतमध्ये ना लाडकी बहीण का 65? 60. मग 60 वर्षाच्या आतील मग आमच्या वयस्कर मातांनी काय करायचं, म्हणून त्यांना मग 65 वर्षाच्या वरती आपण ज्या काय निराधार महिला आहेत त्यांनाही हे पैशाचा लाभ दिला जातो. परंतु ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे कागदपत्र व्यवस्थित असल्यानंतर त्यांना कोणालाही वगळलं जात नाही आहे. परंतु नंतरच्या छाननीमध्ये बऱ्याचशा महिला वगळल्या गेल्या. त्याचं कारण काही लोकांकडं 2 व्हीलर आहे, काही लोकांकडं 4 व्हीलर आहे, जागा जमीन आहे, सगळं आहे, त्यांना पण तो लाभ मिळाला होता. पण त्यांना पण लाभ आणि ज्या बिचारीला सायकल पण नाही जिच्याकडं त्यांना पण लाभ, आणि हा फरक करून काही शासनाने दुरुस्त्या केल्या होत्या. परंतु मंडळी आता जे आम्ही जेवढ्या शासनाच्या योजना ह्या सुटसुटीतप्रमाणे, नाहीतर असं नको व्हायला आम्हाला देत आहेत पण आम्हाला लाईनीत उभं राहायला लागतं आहे, आम्हाला अडचण होते, आम्हाला खेपा घालायला लागत आहेत. त्या जवळजवळ अगदी 90-95% तुमच्या ह्या अडचणी आम्ही सरकारने दूर केलेल्या आहेत. आता राहिला आहे प्रश्न आमच्या अधिकारी वर्गाचा. अधिकारी वर्गाने पण थोडंसं की आता मातीची रॉयल्टी त्याच्यामध्ये सबसिडी दिलेली आहे वाळू घरासाठी. परंतु अजून काही लोकांना ते कळलं नाही आम्ही वाळू आणायची कशी. आता वाळू जरी आपण एरवी जरी आपण काय नव्हतो देत तरी पण आणतच होतो, ते पैसे देऊन आणत होतो. पण आता तुम्हाला फक्त गाड्याचं भाडं द्यायचं आहे, तुम्हाला वाळूचे पैसे द्यायचे नाही आहेत. जी वाळू 3,000-4,000 रुपये ब्रासने दिली जाते ती वाळू तुम्हाला आम्ही फुकट देणार. फक्त गाडीचं भाडं जे काय जाण्याचं असेल तेवढंच तुम्हाला भरायचं आहे. कारण असंच ना, जरा थोडं आमच्या लोकांना समजा अजून काय त्यांना ते कळत नाही आहे. ते बोलतात मग आम्ही भाड्यानं तर आणणंच गरजेचं आहे. उद्या ते भाडं पण आमच्याकडे मागतात, काय केलं आम्ही देतो तो भाग वेगळा आहे, परंतु सरकार भाडं देत नाही हे त्यांना सांगून ठेवा. आता उद्याला आम्हाला भाड्यासहित द्या. म्हणजे आज जे जे काय दाखले असतील किंवा ज्या काय योजनांचा लाभ तुम्हाला द्यायचा आहे तो आता इथं आम्ही वाटप करतो आहे. मगाशी जे काय अपघात होता त्यासाठी जे काय आमची मुलं धावून जातात आणि त्यासाठी त्यांचाही सन्मान करण्यात आलेला आहे. आता मध्ये एक गाडी आंबेनाळी घाटामध्ये महाबळेश्वर आणि कोल्हापूरच्या मध्ये आमचं लवलशे गाव आहे त्या टप्प्यामध्ये ती गाडी पडली आणि एकदम खोल दरीत गेली. मला वाटतं 6 लोक काहीतरी का 4 मृत्यू 8 लोक मृत्युमुखी पावले. त्यांना काढणं एवढं जिकरीचं होतं. परंतु आमचे हे लोक जातात तिथं आणि अगदी मेहनतीने रस्सी बिस्सी सगळं साहित्य घेऊन जातात. त्यांचा सन्मान केला. काही आमचा आंब्याची झाडं लावून त्याचं उत्पन्न कसं मिळवायचं तर नवीन AI पद्धतीच्या ह्याच्यामध्ये त्या लोकांनी सभा घेऊन त्याच्यामध्ये मानांकन मिळवलं, त्यांचा सत्कार केला. आणि मंडळी आता आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा ज्योतिराव फुले, आयुष्यमान भारत, पंतप्रधान ह्या माध्यमातून आरोग्य सेवेसाठी जो काय मोठा खर्च येतो 5 लाख रुपये महात्मा ज्योतिराव फुले, 5 लाख रुपये आयुष्यमान भारत. आता ते 5 लाख रुपयावरून पण आम्ही थोडं वाढवलेलं आहे, परंतु अजून त्याचा अंमल करायचा आहे. त्याचं कारण एखाद्याचं ओपन हार्ट सर्जरीचं ऑपरेशन झालं तर 7-8 लाख रुपयाच्या खाली पैसे घेत नाही आहेत. 5 लाख रुपये देतो त्या बिचाऱ्या गरिबांनी 2.5-3 लाख रुपये कुठून आणायचे. म्हणून ती योजना आम्ही 10 लाखापर्यंत नेतो आहे. कारण कमीत कमी 10 लाख रुपये. आता काय एखादं हृदय बदलायचं असेल, लिव्हर बदलायचं असेल, किडनी बदलायची असेल, 25 लाख 30 लाख रुपये सामान्य माणसाने जगायचं का नाही. आणि म्हणूनसाठी हे आम्ही योजना अशा थोड्या वाढवून ठेवलेल्या आहेत. कारण गरिबांनी काय करायचे, कारण मोठे आजार गरिबाला नाही परवडत. रोज आम्ही त्या मदतीमध्ये आहोतच, परंतु आम्हाला पण लिमिट आहे. कारण जेवढं शक्य आहे तेवढं मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा ज्योतिराव फुले, आयुष्यमान भारत, काय तिथले ट्रस्टी, काय मग आमच्या खिशातले काय असे इतर लोकांना सांगून त्या गरीब बिचाऱ्यांना त्यातनं मोकळं करतो आम्ही.
आता काल कापड्याचा एक आदिवासी परवा अपघात झाला, 3 फ्रॅक्चर झाले. वक्रतुंडाला मानगावला साहेब त्यांनी 1,15,000 रुपये सांगितले. आता तो बिचारा कुठला त्याने कसे तरी काय झोलझाल करून 47,000 रुपये भरले. आम्हाला फोन केला, मुंबईला होतो आम्ही, पण तिथं आमच्या विपुल उभारे आपला जिल्हा प्रमुख, त्याला मी पाठवलं तिथं. त्याला बोललो जा तू. सांगितलं, डॉक्टरना फोन लावून दिला. डॉक्टर बोलले वरचे 15,000 मी कमी करतो. बोलो तेवढं नाही जमणार, अजून थोडेसे करा. त्याने अजून 10,000 कमी केले, 90,000. आता त्या बिचाऱ्या आदिवासीकडे काय आहे, त्याला 30,000 रुपये आम्ही गुगल पेनी पाठवले तिकडून. आणि त्याला बोललो आता काहीतरी कर आणि त्याला घेऊन जा एकदा इथून. करणार काय? सामान्य माणसाची आमच्या अशी अवस्था, तर आदिवासी बिचारा काय करणार? आणि म्हणून करता सरकारच्या माध्यमातून आपण ह्या योजना जे काय आणलेल्या आहेत त्या केवळ आणि केवळ गोरगरिबांसाठी. आता महात्मा ज्योतिराव फुले ही योजना सगळ्यांसाठी आहे. असं कोणी समजू नका आमचं व्हाईट कार्ड आहे, केसरी आहे, पिवळं आहे, सगळ्यांसाठी आहे. कारण कधी कधी त्या लोकांना माहिती नाही पडत, पण महात्मा ज्योतिराव फुलेंची योजना केवळ उद्या आम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. तुमच्या सगळ्या माहितीसाठी सांगतो. आणि म्हणून करता जे काय शासनाच्या चांगल्या योजना आहेत त्याचा लाभ आपण लोकांनी घ्यावा. वेळ झालेला आम्हाला माहिती आहे, पण भोजनाची पण व्यवस्था तुमची आम्ही केलेली आहे, त्याची काळजी करायचं कारण नाही आहे. दादानी पालकमंत्री डिक्लेअर करून टाकलेलं आहे, म्हणून आजचं भोजन तुम्हाला आम्ही देतो, म्हणजे तुम्ही चिंता करू नका. कारण आम्हाला माहिती आहे बिचारे तुम्ही सकाळी भाकरी खाल्ली असेल नसेल, कोण इथं वडापावाला असेल काय असेल, आणि म्हणून करता आमच्या अधिकारी वर्गाने सगळी आपली व्यवस्था केलेली आहे. तुम्ही त्याची चिंता करायचं कारण नाही आहे. म्हणजे पाऊस पडला, नुकसान झालं, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, परंतु जे काय झालेलं आहे त्याचे पंचनामे करायला सुरुवात केलेली आहे. जो काय मिळेल लाभ तो तुम्हाला आम्ही देऊ. शेतकऱ्यांचं कर्जमाफ आम्ही मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं. ज्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते तेव्हा डिक्लेरेशन केलेलं होतं. आणि आता मुख्यमंत्री देवाभाऊ झाल्यानंतर त्यांनी आता त्याच्यावरती अंमल करून ते पैसे पण आज आपण त्यांच्या खात्यामध्ये टाकायला सुरुवात केलेली आहे. मग तुम्ही आम्हाला सांगा, 2 लाखापर्यंत तुम्हाला ही माफी देणार आहोत. परंतु प्रांत अधिकारी तहसीलदार तुम्हाला आम्ही सांगतो, आता तुम्ही देशावरच्या तेव्हा तुम्हाला लोकांना ती कल्पना आहे की तुमच्याकडची लोक, मी परवा सभागृहात सांगितलं मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना सांगितलं, बोलो आमच्या कोकणातली तुम्ही बेरीज करा, आमचे कर्जदार किती आहेत आणि तुमच्यावर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भामधले कर्जदार किती आहेत. मग बोलो आमची एकच शेताची पीक भात शेती, ती पण मोठा पाऊस झाला का कुजून जाते, कमी पडला तर सुकून जाते. त्यासाठी जास्तीत जास्त सहकार्य करायचा आम्हाला प्रयत्न करा. त्यामुळे पंचनामे तुम्ही लोकांनी करून घ्या. जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे पाऊस प्रचंड पडला, जो 2021मध्ये पाऊस पडला तेवढ्या धर्तीवरती याही वेळेला मागच्या 6-7 तारखेला मला वाटतं तो पाऊस पडला. 21ला आपलं महाड, पोलादपूर, आमची काही गावं होत्याची नव्हती झाली. पहिल्या माळ्यापर्यंत महाड शहरामध्ये पाणी शिरलं. आमच्या ढालकाठीवरती तिकडं खरवलीला कधी पाणी येत नव्हतं, आमच्या अंगणापर्यंत पाणी आलं. आणि आजूबाजूची बिरवाडी असेल, खरवली असेल, आमचं कोंडिवचं असेल, राजेवाडी असेल, लाडवलीचा तो भाग, इकडचा आमचा कोलचा तो पट्टा, चोचिंदे, ही सगळी पाण्याखाली गेलेली होती. परंतु 21ला नंतर आम्ही गाळ काढला. 3 वर्ष आपल्याकडे काय पाणी आलं नाही आहे. राहिलेला गाळ ह्याही वेळेला आम्ही तो कमी केला, काढला. एक फक्त जुटा राहिलेला आहे, त्याचा एक जुटा आम्ही विसावाच्या समोरचा काढला. प्रांत तहसीलदार तो जुटा पण आपल्याला काढावा लागेल, त्याला पर्याय नाही आहे. जो मालक चालक असेल त्याला सांगून टाका, नाहीतर आपल्या नियमाप्रमाणे पुढच्याला तो आम्हाला काढावा लागेल. यावेळेला एवढा पाऊस पडला, अगदी मला वाटतं काही ठिकाणी ढोपारवर पाणी आलं, नाही आलं अशातला भाग झाला. नाहीतर महाड वाशे भीतीच्या सावटाखाली होते. त्यानंतर
जी पाण्याची समस्या निर्माण झाली याच्या अगोदर, की खरोखर एवढी टंचाई झाली, कारण पाऊसच जो आपल्याकडे मे महिन्याच्या सुरुवात करायचा, कधी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरुवात केली तर तो चालू व्हायचा. यावेळेला तो अगदी उशिरा, जवळजवळ 1 महिना उशिरा पाऊस पडायला गेला आणि मग पाण्याची एवढी मोठी भीषण टंचाई झाली. गावोगावी टँकर द्यावे लागले. आमच्या महाड शहरामध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. परंतु मी आमच्या नडगाववाल्यांचं अभिनंदन करतो. आमचे 3-4 नगरसेवक आहेत. आमचा निखिल शिंदे आहे, आमचा सनी आहे, त्यानंतर प्रमोद माडिक आहे आणि आपला काय रे राष्ट्रवादीचा तुमच्यावर होतो तो हां काय ना रणजित, ह्या चौघांनी जे काम केलं खरं म्हणजे आज त्यांचा पण सत्कार होणं गरजेचं होतं. साहेब, महाड शहरामध्ये 4 माळ्याच्या, 5 माळ्याच्या, 3 माळ्याच्या बिल्डिंग आहे. आमचे सामान्य लोक म्हातारे कसे काय पाणी चढवणार? 10 ते 12 लाख लिटर रोज पाणी हे लोक तिथं उभं राहून टँकरने आपल्या त्या मोठ्या टाकीमध्ये टाकून त्यातनं आम्ही पाणी पुरवलं. काही लोकांनी टँकरद्वारा पाणी पुरवलं. आता मध्ये एक लाईन होऊन गेली, जी गाळ काढते वेळेला काही लोकांनी थोडीशी अडचण केली आणि तो गाळ काढता काढता ती लाईन होऊन गेली. त्या लाईन होऊन गेल्यामुळे आमच्या काही भागामध्ये पाण्याची तुटवडा झाला, तिथं टँकर द्यावे लागले. बऱ्याचशा लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या, सगळं केलं. ते झालं. ते लाईन पण टाकून झाली. पाणी सुरू केलं का अजून नाही झालं. 1-2 दिवसामध्ये ते पाणी तिथलं चालू करूया, कारण आपल्याला ते लाईन नवीन घ्यावी लागली. परंतु मंडळी जे काम करतायत त्याचं स्वागत करणं गरजेचं आहे. म्हणून तुमचं सगळ्या नगरपालिकांचं पण मी अभिनंदन करतो. म्हणजे आता ह्यावेळेला आंबा, काजू हा सगळा आपला साफ होऊन गेला. त्याला 22,500 रुपये पर हेक्टरी आपण मंजूर केले, कारण आम्ही त्याच्यावर मिटिंगा घेतल्या. 3 मिटिंगा झाल्या. सभागृहामध्ये विषय आला, कॅबिनेटमध्ये विषय मांडला आम्ही आणि ते पैसे आपल्याला मंजूर केले. ते आता तुम्हाला सुरू केले जातील. आता आमच्या गरीब लोकांना अपघात झाला तर 70 आणि 80,000 रुपये आणायचे कुठून? हाडाचं ऑपरेशन झालं, हात फ्रॅक्चर झाला तरी 40-50,000 रुपये. आणि म्हणून महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये आजपासून हाडांच्या ऑपरेशनला आम्ही सुरुवात करतो आहे. त्यानंतर मशीन एक चांगली तिथं आणतो आहे, त्याचं आता उद्घाटन करायला जायचं आपल्याला. आणि त्यानंतर गेले बरेच दिवस की गरिबांचं जर सिझरिंगचं ऑपरेशन असेल, मुलाचं ऑपरेशन असेल तर आम्हाला गरिबांना परवडत नव्हतं. ते महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये एक चांगले डॉक्टर आणि 1ही रुपया खर्च न करता तुम्हाला ते ऑपरेशन आम्ही करतो. जवळजवळ 500 ते 600 ऑपरेशन त्यांनी हे आत्तापर्यंत या 5-6 महिन्यामध्ये मला वाटतं झाले असतील. त्यांचंही अभिनंदन करतो. आजच्या ह्याच्यामध्ये तहसीलदार प्रांत, तुम्ही लोकांनी या लोकांची दखल घ्यायला पाहिजे. अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या आमच्या या गोरगरिबापर्यंत जायला पाहिजे, कारण आम्हाला त्याची पूर्ण कल्पना आहे. आणि म्हणून करता आजचा हा राजस्व अभियान होत असताना मी पुन्हा एकदा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आपल्या संपूर्ण सभागृहाच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने, व्यासपीठाच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांना शतायुष्य व्हावं. आणि अजितदादा आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणी चिरंतन राहतील अशा प्रकारचे मी सभागृहाला विनंती करतो. बाकी जे काय काम करता येईल त्याची दखल तर घेतलीच जाणार आहे. मग अधिकारी वर्ग असो, आमचे नगरसेवक असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती सदस्य असो, सरपंच असो, या सदस्य असो, या आमचे सामान्य नागरिक असो, जे चांगलं काम करतील निश्चितच त्यांची दखल घेतली जाईल. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा व्यक्त करतो की आज आपण इथे आलेला. आता सगळ्यांनाच येता आलेलं नसेल, परंतु तुम्ही लाभ घेतल्यानंतर जे आलेले नाहीत त्यांना पण तो लाभ आहे का? इथं आला तेवढ्यानंच लाभ मिळणार आहे अशातला भाग नाही आहे. आम्हाला माहिती आहे भात लावणीला सुरुवात झालेली आहे. ज्यांची काय रोपं वाचलेली आहेत ते भात लावणी करतायत. तर आमच्याकडे दुबार पेरणी शक्यतो होत नाही.
यांनी दिलं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीने बियाणं, पण त्याची दुबार पेरणी आमच्याकडे शक्यतो तशी नाही होत. आमची धूळवापेची पेरणी असते. तुमच्या इकडं देशावरती दुबार तिबार पेरणी चालते, आमच्याकडे शक्यतो नाही होत. पण ठीक आहे, ज्यांनी घेतलं आहे पेरलं उगवलं तर आमचं नशीब, नाही उगवलं तर मग सरकारचं नशीब. परंतु जे काय आम्हाला सहकार्य करता येईल तेवढं निश्चितच आम्ही करूया. मी पुन्हा एकदा माझ्या सर्व अधिकारी वर्गाला धन्यवाद देतो की छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्व अभियान हे यशस्वी करण्यामध्ये तुम्ही ज्याने सहकार्य केलं, सहभाग घेतला, त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मग असे आमचे नगरसेवक पुण्याला पवार आहे ना दादा, यांनी आम्हाला तिथं नेलं. चांगली बाब आहे, कारण आपल्या नेत्यांसाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ज्या काय बाटल्या होतील त्या गोरगरिबांच्या कारणी लागतील आणि त्यांचं मुख्यमंत्र्याचं आयुष्य वाढावं, त्यासाठी आमची ही संकल्पना. मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.